विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला प्रश्न आहे की NMS परीक्षेमध्ये विचारल्या जाणारा बैजिक राशीचे अवयव यावरील एक प्रश्न आता तुमच्या समोर आलेला आहे। बघा कोणता आहे। NMS परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न की x वर्ग अधिक 9x अधिक 18 या बैजिक राशीचे अवयव कोणते आणि त्याचे 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत। तर हा प्रश्न आपल्याला सोडवून दाखवल किरण भारत घुगे। प्रश्न काय आहे, x चा वर्ग प्लस 9x प्लस 18 या बैजिक राशीचे अवयव कोणते। तर आपल्याला 18 चे असे अवयव काढावे लागतील की त्यांची बेरीज केल्यावर प्लस 9 आली पाहिजे आणि गुणाकार केल्यावर प्लस 18 आले पाहिजे। असे दोन कोणत्या संख्या आहेत, 6 आणि 3। हे बघा 6 आणि 3 9 आणि साइन 3 18। पण प्लस मायनसचा प्लस म्हणजे 6 ला आपण प्लस आणि 3 ला पण प्लस, म्हणजे प्लस 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 म्हणजे 6 आणि 3 9x प्लस मध्ये आला आहे। तर मग आपल्याला गणित सोडवू आपण। तर सर्वात अगोदर x चा वर्ग प्लस आता 9x बाजूला होईल आणि त्या 9x च्या जागी 6x प्लस 3x 3x प्लस 18। आता आपल्याला हे अलग काढायचे। तर मग x वर्ग म्हणजे x बाहेर येईल आणि आतमध्ये x प्लस 6 कंस बंद प्लस च्या जागी प्लसच येईल। आणि आता आपल्याला बघा 3 आपल्याला अगोदर x प्लस 6 लिहून टाकू आपण, कारण ती x प्लस 6 ही दोन्ही बाजूला सारखी राहील। आता 3x 3 गुणिले x 3x आणि sin 3 18 आहे। तर मग आपल्याला जे आत आहे ते आत जे आत आहे ते आतमध्येच लिहायचं आणि जे बाहेर आहे ते आतमध्ये घ्यायचं। हे झाले आपले बैजिक राशीचे अवयव। आता आपला पर्याय नंबर येईल 3। तर बघा याच परीक्षेमध्ये आणखी सुद्धा बैजिक राशीवरील एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो। तो कसा असू शकतो बघा। NMS परीक्षामधील बैजिक राशीवरील दुसरा 3x अधिक 4y आणि 5x अधिक 7y या बैजिक राशीचा गुणाकार करा। तर अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर कसं सोडवायचं आणि ते कशा प्रकारे आपण त्याचा पर्याय आपण निवडू शकतो, आता हे तुम्हाला सोडवून दाखवल आरुषी घुगे। सर्वात अगोदर हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला या संख्येने या संख्येला गुणावे लागेल, म्हणजे 3x कंसात 5x अधिक 7y कंस बंद। 3x ने 5x अधिक 7y ला गुणले आणि आता 4y ने गुणावे लागेल प्लस 4y कंसात 5x अधिक 7y कंस बंद। आता परत आपल्याला 3x ने 5x ला गुणावे लागेल, म्हणजे 3x गुणिले 5x अधिक 3x गुणिले 7y अधिक आता 4y ने 5x ला गुणावे लागेल, 4y गुणिले 5x अधिक 4y गुणिले 7y। आता आपल्याला याचा गुणाकार करून घ्यायचा। 5 त्रिक 15 x गुणिले x चा वर्ग अधिक 7 त्रिक 21 x गुणिले y xy अधिक 5 चौक 20 x गुणिले y xy अधिक 7 चौक 28 y गुणिले y y चा वर्ग। आता आपल्याला याची बेरीज करायची।
15x चा वर्ग 15x चा वर्ग तसा अधिक या दोन संख्येचे चल समान आहेत म्हणून या दोन संख्येची बेरीज करावी लागेल. 21 आणि 20 41 xy जशाला तसं अधिक 28y चा वर्ग. अशा प्रकारे हा प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळवता येते आणि आपलं उत्तर आलेलं आहे 15x वर्ग अधिक 41xy अधिक 28y चा वर्ग. या पर्यायासमोर तुम्ही त्याला राईट करू शकता.